गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा इथे आता माझं मस्त असे टोपलीवर भांडे घासून झालेले आहेत आणि स्वयंपाक पण झालेला आहे, वट्टा पण साफ झालेला आहे. मस्त असं चकचक चकचक झालेलं आहे आता. आणि बघा माझा सोफा पण असं मस्त नीटनाटकं करून घेतलेला आहे, झटक झटक. आणि ते स्वयंपाक पण झालेला आहे, मस्त ढेमशेची भाजी आणि वरण भात पोळी. आणि बघा इथे टॉपमध्ये माझे कपडे आहेत, हे धुवायचे आहेत कपडे. आणि मस्त बेट पण झटक झटक केलेली आहे. आता फक्त झाडून घ्यायचं आहे, मला कचरा काढायचा आहे. पहिले अगोदर कचरा काढते आणि नंतर हे टबभर कपडे धुवायचे आहेत. तर बघा अजूनपर्यंत आमचा कूलर निघायचंच आहे. गरमी तर इतकी होत आहे की भयंकरच. फक्त रात्रीला ए सी चालू करते. अजूनपर्यंत कूलर काढायचं आहे रविवारला. तर बघा आता मी नाही का पट्टपट्टा आता मस्त असं पहिले कचरा काढून घेते आणि मग कपडे धुते. इथे आहे मस्त हा टरबूज, हा चिरायचा आहे, नंतर चिरेन याला मग. आणि आरची पण गेली शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. साईलने सोडून दिला, तिथूनच तो दुकानात गेलेला आहे. तर चला आता मी आपला पटापटा आवरते आणि मला पण जायचं आहे दुकानात. तर चला लागते आपल्या मी कामाला. तर बघा मस्त झाडझूड पण केली आणि फरशी पण पुसली. हे बघा पूर्ण रूमची फरशी पण पुसून घेतलेली आहे इकडे. आणि कपडे पण धुतले मस्त, टब भरून कपडे होते. तर चला दाखवते कपडे. तर बघा ह्या इकडे एवढे कपडे धुतले आहेत. आणि इथे पण गादीवरचा कापड धुतला आहे दुकानातला. इकडे बाहेरचा. तर मस्तपैकी झालं आता, कामं वगैरे झाले आहेत आणि पूजा पण झाली मस्तपैकी. बघा मस्त धूप पण लावलेले आहे, धूप अगरबत्ती. आणि मस्त साखरेचे प्रसाद पण ठेवलेला आहे. आणि आज आहे मस्त संकष्ट चतुर्थी. तर सर्वांना हॅप्पी चतुर्थी. तर बघा मस्तपैकी पूजा झाली छानपैकी. आणि आता करायचं आहे मला जेवण. आता जेवण करते. दिवा इकडे तिकडे हालत आहे कारण की फॅन लावलेला आहे. तर बघा किती मस्त भारी वाटते. आणि आपलं हे टोपली भरून भांडे होते ते पण लावून घेतले मस्त. सर्व कामं वगैरे झालेले आहे, आता काहीच राहिलेलं नाही. तर आता मी जेवण करून घेते पहिले अगोदर. तर आता मस्तपैकी जेवण पण झालं आणि मस्त आता पिऊन घेतं मस्त थंड थंड. आणि थंड पण पिऊन झालं. आणि आता टिफिन पण घेतलं, बॉटल घेतली आणि ते टिफिन पण आहे. तर चला आता जाते दुकानात. आली बघा आता दुकानात. साईला जेवण कर म्हणते तर करतही नाही. कर ना बाळा जेवण. आलं बघा आता, बघायचं प्रसाद. बघा आता मस्त भात खाऊन झालेला आहे. मसाले भात आणला होता मंदिरातून. गणपतीची आज चतुर्थी आहे ना, तर भेटला होता. तर दे लवकर. बुम बुम. हाँ बापरे बापरे, बहुत दिन बता रे. तर चला मला बनवायचं आहे मस्त. आजीने आलू उकडून ठेवले आहेत आणि आलूचे पराठे बनवायचे आहेत. आणि आजीने मस्त भांडे पण घासून घेतले आहेत. आता हे भांडे लावते आणि पराठ्याची तयारी करते. तर चला दाखवते तुम्हाला काय काय टाकते त्याच्यामध्ये.
काय काय नाही ते पूर्ण साहित्य दाखवते तुम्हाला. कंटिन्यू करा व्हिडिओ. तर बघा आलू मस्त सोलून घेतले आणि मॅश करून घेतले. आणि याच्यामध्ये सुका मसाला घेतला आहे. हळद आहे, मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे आणि आमचूर पावडर, थोडा चाट मसाला आणि स्वादनुसार मीठ. आणि या चॉकरमध्ये मस्त कांदा पण बारीक करून घेतलेला आहे. आणि इथे अशी मस्त कोथिंबीर चिरून धुतलेली पण आहे. आणि कणिक पण मळून ठेवलेली आहे मस्त. तर चला आता याच्यामध्ये मी सर्व हे टाकून देते. तर मी हे सर्व आता याच्यामध्ये टाकून घेते आणि मग मिक्स करते. तर बघा मस्त असं मस्तपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि आपलं आता सारं तयार. आणि आता थोडंसं तेलाचा हात घेते आणि कणिकला मस्तपैकी मळून घेते आता. तर बघा अशी मस्त भाजून राहिलेली आहे. अशी मस्त बघा किती छान मस्त झाली अशी पोळी पराठा. मस्त असं खरबूज भाजून घ्यायचा. तर चला आता हे लाटून घेतलेली आहे. ही एक झालेली आहे आणि एक तव्यावर आहे. तर एवढा रंग आहे, आणखीन बनवायचे आहेत. तर चला मी एवढ्या आता बनवून घेते. आता इकडे मस्त तेल बनवत आहे बघा. याला मस्तपैकी आता शिजू देते. काय काय ॲड केलं आहे याच्यात. मेथी आहे, ॲलोवेरा आहे, कढीपत्ता आहे, जास्वंदची पानं आहेत आणि फुलं आहेत. तर याला मस्त आता शिजू देते. तर बघा इकडे असे मस्तपैकी पराठे झालेले आहेत एवढ्या. आणि आता चला आता जेवण वगैरे करून घेते मस्तपैकी. आणि तोपर्यंत आपला तेल रेडी होते. हे बघा ही एक बॉटल होती, ही खाली केली आणि याच्यामध्ये थोडंसं होतं, हे पण टाकलं.